सूर्य उगवलेत केव्हाचे, पण इथे इतके डोंगर आहेत. हा पलीकडे शूलपाणी आहे आणि हे पण सगळं डोंगरी एरिया आहे. हे बा सगळीकडे डोंगर आहेत. आम्ही इकडून आलो पाटी ह्या गावातून आणि इथे समोर चंद्र आहे. इकडे चंद्र आहे. आता ह्याच्या पुढे असा रस्ता मिळणार नाही आम्हाला. हे सगळं गव्हाचं शेत आहे, सगळं डोंगराळ भाग आहे. आता ह्याच्या पुढे पण कच्चा रस्ता असेल आणि खूपच चढ उतार वगैरे असणार आहे. नर्मदे हर. तर बोकराटाहून निघालो आम्ही. आंबा पाडवा म्हणून गाव आहे. असं सगळं डोंगराच्या कुशीत असलेलं, सगळीकडे डोंगर आहेत. आता हा जो रस्ता दिसतो आहे हा आत्ता झालेला आहे, म्हणजे अजून होतो आहे. अर्धा झाला, अर्धा नाही झाला. मागच्या वेळी मी ह्याच रस्त्याने आले होते, त्यावेळी डोंगरातल्या रस्त्यातून चालताना कसं असायचं, म्हणजे दरीत उतरायचं आणि पुन्हा वर डोंगर चढायचा, अशा पद्धतीने मला चालावं लागलं आहे. म्हणजे ज्यावेळी मी मागची परिक्रमा केली ह्याच रस्त्याने आलेली, त्याला 1 वर्ष होऊन गेलं आता. तेव्हा चालू होतं रस्त्याचं काम. आता खूपच म्हणजे ते जे उंच सखलपणा जो आहे तो, हे इकडच्या बाजूला सुद्धा सगळे डोंगर. हा चंद्र आहे इथे. आणि सूर्य हा इकडून उगवतोय. म्हणजे आत्ता 7 वाजलेले आहेत सकाळी. आम्ही 6:15 वगैरे निघालो. हा जर रस्ता तो जुना जसा आहे, कच्चा रस्ता असता तर आम्हाला थोडासा त्रास झाला असता. इथे घर आहे, शेत. आता सगळे घर आहेत हे डोंगरावर आहेत. हा जरी मध्ये रस्ता असला तर असं डोंगरवर घर, अजून त्याच्यापेक्षा उंच डोंगरावर घर, अशा उंच डोंगरावर घरं असे असणारे, मधून रस्ता, अशा पद्धतीचं आता इथे असणार आहे. रस्त्यासाठी ते थोडंसं ते खोदून काम केलेलं आहे, परंतु घरं सगळी डोंगरावर आहेत. हे आता ना महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतो आहे आम्ही. खरगोन, सुलतानपूर तर नंतर आता हे महाराष्ट्राची बॉर्डर आहे. तर इथून पुढे शहादा, प्रकाशा, म्हसावद वगैरे, तळोदा, अक्कलकुवा असं लागतं. तर हे मध्ये जाताना एक सुंदर सूर्यफुलाचे कमी दिसतात ते शेत होतं. बाकी सगळा ऊस आहे सगळीकडे, कच्चा रस्ता आहे. आम्ही वायगोरहून निघालो आणि आता पुढे निघालो आहे. सकाळी हे आभाळ भरून आलेलं आहे सगळीकडे. हे पहा, म्हणजे सकाळी 6:45-7 पर्यंत तर काहीच उजेडसुद्धा नव्हता. असं अंधार वाटत होतं, कोणी बाहेरच यायला तयार नाही.